उठलं पाहिजे, हे या स्पर्धेची खासियत आहे बघा. ग्राउंड लेवलवरती सध्या ते काम करतायत अशोकदादा उलवेकर 40+ लिजंड. नक्कीच प्रचंड मेहनत त्यांची या स्पर्धेमध्ये पाहतो. पण अगदी मराठी सिने सृष्टीमध्ये अशोक मामा सराफ यांना पाहतो, ज्यांना महाराष्ट्र भूषण देऊन गौरवलं. आणि इथे खरं तर पालेश्वरी भूषण म्हणू शकता आपण. अशोक मामा उलवेकर एक जबराट कामगिरी संपूर्ण आयोजकांची या स्पर्धेमध्ये पाहतो. मी मेहनत आहे रोशन, कारण की या स्पर्धेचा मी उल्लेख आवर्जून करतो की ही नॉर्मल स्पर्धा नाही आहे. आम्ही अनेक टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा कव्हर केल्यात, परंतु पालेश्वरी जी स्पर्धा आहे या स्पर्धेचे थीम किंवा या स्पर्धेचे सर्व जे घटक आहेत ते वेगवेगळे जरी असले तरी गावाची एकता या आयोजकांमध्ये आम्ही सातत्याने पाहिले. हा एकमेव असा रायगडमधली ही एकमेव अशी स्पर्धा आहे जिथे आपण एवढी चांगली एकता पाहतो. एक बनेंगे नेक बनेंगे, एकजुटीचा विजय आणि एकमेकांची साथ, एकमेकांवरती असलेला विश्वास. अगदी विरोधी पक्ष नेते पनवेल महानगरपालिका सन्माननीय प्रीतमजी म्हात्रे यांनी उल्लेख केला की या दर्जाचं आयोजन आम्ही सुद्धा पहिल्यांदा पाहतो. आमच्या सन्मानासाठी आमचे नाही आले, परंतु अगदी पूर्णपणे मैत्रीपूर्वक हा आपण सन्मान पाहिला आणि हे त्यांचं भाष्य हे पाहण्याजोग होतं. अगदी बरोबर. आणि आपण विचार केला तर माणसाचे विचार त्याला घडवतात. या गावातील आयोजकांचे विचार आहेत, त्या विचारातून ही स्पर्धा घडली आहे आणि या स्पर्धेचा घटक होण्याचं आपल्याला भाग्य मिळालं, संधी मिळाली, हे आपलं भाग्य असेल. फायनलकडे आपण जातोय. चला प्रेक्षकांना विनंती, एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या दोन्ही संघांसाठी. ऑल द बेस्ट. यासाठी केलं होतं अट्टास की शेवट गोड बाबा. पालेश्वरी चषकाची मेगा फायनल. दोन संघ धाकड आहेत आणि दोन संघांचं नाव पाहिलं तर राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना अंबिका किराणा स्पोर्ट स्टोर अगदी जितू 11 नेरे. दोन मातबर संघ, MIDCचा ताकदवर संघ तोंडरे आणि नेरे दोंदरेचा ताकदवर संघ नेरे संघ. दोन विभागाचे दोन संघ. चॅम्पियन कौन बनेगा, आइए देखते. बचावात्मक फटका केलाय, ग्लान्स केलाय बॉलला, फाईन लेगला क्लिअर केलं, बॉल लॉंग लेगला चालला, आउटफील्ड फास्ट आणि बॉल सीमा पार. 4 रन, चौकार. DJ मास्टरने आता आदिवासी गाणं लावलं आणि उद्या या मैदानावरती आदिवासी स्पर्धा सुरू होतील. आमची फणसवाडी जे आयोजक आहेत त्यांचा मी थोड्याच वेळामध्ये उल्लेख करेन. ती स्पर्धा सुरू होणार आहे आणि आठवण आली त्या स्पर्धेची. नक्कीच. अगदी चंद्र सूर्य आणि निसर्गाला अगदी भगवंत मानणारा समाज, अर्थातच आदिवासी समाज, आणि पालेश्वरी गावावरती प्रचंड प्रेम आहे या संपूर्ण आदिवासी भागाचं. गुड बॉलिंग. यावेळी प्रचंड वेग होता, फास्टर अँड फ्युरिस. रफ्तार का राजा आहे हा गोलंदाज. तोंडरे एक्सप्रेस आधीचा आपण उल्लेख केला रोशन. सातत्याने या वर्षी ज्या भंडाट फॉर्ममध्ये ते गोलंदाजी केले, त्याने मॅडनवर देखील केल्यात, अनेक वेळा तो बेस्ट बॉलर देखील ठरलाय आणि तो आता देखील चमकला या मॅच मध्ये. हा सामना प्रवीण सर अगदी ठसन पाहायला मिळेल, तर दोन्ही संघ तितकेच तरबेज पाहायला मिळत आहेत. राईट मोड द विकेट मारा केलाय, दमदार वार केलाय. फलंदाज आक्रमकतेने खेळतो. नाव आहे प्रवीण सोरगे उर्फ बाली. डीजे सूरज, आता सर्व आयोजकांची गाणं आता आपण प्ले करा. यात सर्व आयोजकांचे गाणं प्ले करा, कारण तिसरा पर्व आणि शेवटची मॅच आहे. बघा आयोजक यावेळी देखील भरपूर खुश आहेत. तिसरं पर्व देखील सफलतापूर्व त्यांनी पार केले असं आपण म्हणू शकतो. पार पाडलं हे पर्व. हो, काय वेग आहे. पायचीत विकेटच्या मधोमध सापडलाय बाली. LBW मिडल ऑफ द स्टंप, फलंदाज बाद, बिग विकेट. बाली बॅक टू डग आउट. छावा ग्रुप, महेश शेठ पवार.
क्या बात आहे, भाईचा आला जमाना आणि जो कोच उसका दिवाना. काय एक्सप्रेशन होते आधीचे. त्याने LBW बाद केला, प्रवीण सोरगेला मोठी विकेट घेतली आहे मी तर म्हणेल आधीने. 10 वरती 1, शेवटचा 1 बॉल बाकी. रोशन फायनल आपण पाहतो याच्यासाठी केला होता टास की शेवट गोड व्हावा आणि आता या स्पर्धेमध्ये शेवट गोड झालाय. सातत्याने 7वी रात्र आहे. एकही पंचाने चुकीचा निर्णय दिला नाही, एकही वादविवाद झाला नाही, कोणताही खेळाडू या स्पर्धेबद्दल वाईट बोलला नाही. याच्यापेक्षा चांगलं काय असेल. ही चांगली स्पर्धा ठरली यावर्षी देखील. अगदी शिस्तपणा या स्पर्धेमध्ये पाहिला आणि या शिस्तीची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं. अगदी 3 पर्व तेही यशस्वीरित्या पार पडत आहेत. यामध्ये काहीतरी वेगळं गणित आहे. आणि आपले स्कोरर मित्र म्हटले तर एकही स्कोर चुकला नाहीये. केतन असतील, ओमकार, अजित असतील, त्याच्यामध्ये यांच्या सर्वांची एक खूप मोठी भूमिका राहिली या पूर्ण स्कोरिंगमध्ये. कारण हे प्रोफेशनल स्कोरर नाही आहेत, परंतु परफेक्ट स्कोरिंग तिघांनी केली आतापर्यंत. फुलटॉस बॉल मिड ऑफला क्लिअर केलं. आउटफील्ड फास्ट आहे. ट्रॅकवरती बॉल वाऱ्याच्या वेगाने गेलाय. सीमा पार, दमदार पालेश्वरी चौकार. आता शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र अगदी घरून राजकारणाचे बालकडू त्यांना मिळाले आणि अखंड रायगड जिल्ह्यामध्ये एक मोठी ख्याती पाहतो, ज्यांचा अधिराज्य पाहतो असे आमचे हेमराजी म्हात्रे यांची कौतुकास्पद कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सन्मान्य रमेश वास्कर आणि वासुदेव तांडेल यांचं आता आगमन झालं व्यासपीठावरती. त्यांचं मी स्वागत करतो. 14 वरती 1 पहिल्या शतकाचा खेळ संपलाय आणि या सरासरीने धावा 56 फायनलमध्ये बनवू शकतात नेरे संघाच्या. नेरे संघ भन्नाट फॉर्ममध्ये, ज्याने कानपोलेला एकतर्फा पराभूत केलं, त्याने चिंद्रणला एकतर्फा पराभूत केलं आणि आता त्याने देखील आपण पाहिलं तर एका संघाला इथे पराभूत केलं. रवी, ज्या पद्धतीने राजकीय पटलावरती न्यूजवरती जे काही एक्झिट पोल असतात ते कधी कधी खोटे ठरतात, परंतु इथे त्या दर्जाचा काहीसा आपण धक्कादायक निकाल असेल का की इथे चॅम्पियन तोंडरे होईल की चॅम्पियन नेरे? येणाऱ्या काही मिनिटामध्ये तो रिझल्ट तुमच्या समोर येईल. नाही, अगदी बरोबर. एक्झिट पोलचे जे निकाल बातमी न्यूजवरती दाखवले जातात ते नेहमी चुकीचे ठरतात आणि सातत्याने त्याच्या विपरीत परिस्थिती निर्माण होते. क्रिकेटही असं गेले की तुम्ही अंदाज लावू शकता. अनेक लोकांनी अंदाज लावला नेरे संघ चॅम्पियन कदाचित बनू शकतो, परंतु एक्झिट पोलचा रिझल्ट थोडासा वेगळा असतो कधी कधी. हा क्रिकेट आहे मित्रांनो. यॉर्कर बॉल पडलाय. प्रतीक पाटील आता इथे आलाय आणि एक नौका मित्र म्हणेल गोलंदाज सध्याच्या स्थितीला प्रतीक पाटील आहे. तो देखील चांगली गोलंदाजी करतो. आधी नंतर तोही चांगला बॅकअप देतो. इथे मिळेल फक्त 0. फायनल तुम्ही पाहतायत कोण बनेगा चॅम्पियन, याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये मिळेल. अगदी अजिंक्यपद जिंकण्याच्या इरिशेनं दोन्ही संघ खेळत आहेत. 2 संघांचे विभाग वेगळे आहेत. तलोजा MIDC विभाग खेळतो तोंडरे, ज्या संघामध्ये नवनवीन चेहरे पाहतो, आणि समोरील संघ पाहतो नेरे, याही संघामध्ये नवनवीन चेहरे पाहतो. तो बिलॉंग करतो ND परिभागातून. आणि सचिन मोरेला आपण पाहतोय, तो देखील एक नामांकित खेळाडू नक्कीच आहे, परंतु त्याने देखील आता थोडा एफर्ट लावायला हवं, कारण प्रवीण चोरके बाद झालाय आणि सचिन आणि आदित्यकडून ती अपेक्षा असेल फायनलमध्ये. हाफ हेलिकॉप्टर कॅप मध्ये जाण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये आहेत फिल्डर समोर. स्ट्रेट हिट चांगली फिल्डिंग केली आहे. तोपर्यंत घेतलेल्या फक्त या 2 धावा. फायनलची मॅच तुम्ही पाहताय. उद्या देखील चर्चा होईल की पालेश्वरीमध्ये कोण चॅम्पियन बनला, कारण चॅम्पियनची चर्चा सर्वात होते क्रिकेटमध्ये. नक्कीच अजिंक्य पदाला खूप महत्व असतं आणि ती महत्वाकांक्षी भूमिका बजावण्यासाठी दोन्ही संघ आज आपले शक्ती प्रदर्शन इथे सादर करतील आणि अंतिम टप्प्यामध्ये विजेत्या ट्रॉफीवरती सोनेरी अक्षरामध्ये हे नाव कोरलं जाईल. नेक्स्ट बॉल. ओहो, प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आदित्य इनाद आहेत, त्याच्या वाक्याच्या बाहेर येतोय पालेश्वरी. दमदार षटकार. दिलदार ही आपण स्पर्धा पाहतो. रुबाबदार हा आपण फटका पाहिला. एक चमकदार अशी आपण फटकेबाजी जिथे 6 धावा येताना पाहिल्या. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. प्रतीक पाटील आपलं प्रतिबिंब उमटवण्यासाठी सज्ज. आयोजक आता बक्षी वितरण सोहळ्याची जय्यत तयारी करतायत. तयारी झालीच पाहिजे, कारण VIP डाईस देखील सज्ज आहे. तो सजवला गेलाय. बक्षीस प्राइस सेरेमनीसाठी महागुरु देखील सज्ज झालेत. शॉर्ट बॉल हुक केलाय. क्रॉस बॅटने पाठवलाय समोर V शेप मध्ये. अंपायर सिग्नल. फ्लायटेड शॉट. षटकार.
समोर मारले पंच, चौकार षटकार चेक करायचं आहे. लाईनच्या समोर लाईनच्या मागे पडला की चला लाईव्ह टेलिकास्टमध्ये चेक करूया 24 लाईव्ह इव्हेंट्स. महत्त्वाचं आहे कारण फायनलचा सामना आहे. प्रत्येक चेंडूवर जे बोटे फटके येतात, डीजे मास्टर देखील प्रत्येक जे आमचे 11 आयोजक आहेत त्यांचं देखील गाणं प्ले करत असतात, या स्पर्धेचं गाणं वाजवतात कारण त्यांना देखील माहिती आहे की ही शेवटची मॅच आहे. षटकार षटकार पाहायला मिळतो. खरं तर सर्वांची प्रचंड मेहनत. सन्माननीय निखिलजी तांडेल आमचे सरपंच महोदय, सन्माननीय दिलीपजी वास्कर सरपंच महोदय, हेमराजी मात्रे, प्रशांत पवार, अजय मोरावकर, महेश शेठ पवार, प्रभाकर शेठ तांडेल, जितेश मात्रे, शिवदाजी पवार, निलेशजी उल्वेकर यांची प्रचंड मेहनत. त्यानंतर विशाल उल्वेकर, अशोक उल्वेकर, सागर मात्रे, मनोज मात्रे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. महेश पाटील यांनी एक चांगली साथ दिली आणि संदीप पादरे, सर्व ग्रामस्थ मंडळ पालेश्वरी, पाले बुद्रुक. ग्राउंड लेवलवरती मनोज म्हात्रे असतील, सागर, त्यानंतर महेश असतील, त्रिमूर्ती यांचं देखील एक विशेष योगदान या स्पर्धेला आहे. आणि त्यानंतर समालोचक दिनकरजी बारसे सातत्याने मागील अनेक वर्ष जेव्हा इथे डे किंवा नाईट स्पर्धा होतात तेही आवर्जून येतात आपल्या गावासाठी, त्यांचाही आवाज आपण सातत्याने ऐकला. अगदी सायंकाळी लवकरात लवकर त्यांची रिपोर्टिंग असायची. पहिल्यांदा टॉस ते करून घ्यायचे. ही एक जमेची बाजू अगदी आपण बारसी सरांची पाहतो. 29 वरती 1 ही आपण स्थिती पाहतो. मेगा फायनलचा सामना तोंडरे विरोधात नेरे असा दमदार सामना आहे. 4 षटकांची लढत आहे. 24 लाईव्ह इव्हेंटचं ही कौतुकास्पद कार्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. या ओव्हरमध्ये मार बसलाय. 15 धावा लागल्या 5 बॉलमध्ये. महाग आहे ओव्हर. 21 या ओव्हरमध्ये आल्या. धाव फलकावरती 35. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17.5 रन पर ओव्हर. हा फटका बघा, डेरे एक्सप्रेस मागच्या सामन्याचा हिरो लॉफ्ट केला या बॉलला स्लॉटमध्ये. परफेक्ट टायमिंग आणि बॅटचा स्विंग आपण पाहिला तर तडाखेबाज फटका. अगदी ताकदवर फटक्याच्या जोरावरती जिथे आपण 6 धावा येताना पाहिल्या. धावा आता झपाट्याने पुढे मार्गस्थ होत आहेत. 35 वरती 1 ही स्थिती पाहतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांदरम्यान धावा किती होतील याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. स्पर्धेबद्दल रोशन एक नवीन नियम लागू झालाय की आतापर्यंत भरपूर संघ असे असतात लो टीम मध्ये जे सांगतात आयोजकांना की आम्ही एंट्री देतो, आम्हाला लो पोल मध्ये ठेवा, आम्हाला ई मध्ये ठेवा, एफ मध्ये ठेवा. परंतु या आयोजकाने एक सॉल्युशन काढला. आयोजकांनी काय केलं, 24 चिठ्ठ्या घेतल्या आणि एका बाउलमध्ये टाकल्या. म्हणजे DEF हा जो पोल आहे तो CDE तो कोणीही कोणाला येऊ शकतो 24 चिठ्ठ्यांमध्ये. त्यामुळे जो प्रश्न आयोजकांना पडायचा की या छोट्या टीमांचं काय करायचं, कारण प्रत्येक टीम सांगते आम्ही फॉर्ममध्ये नाही, आम्ही भरपूर एंट्र्या पराभूत झालं, तर त्यांचं उत्तर हेच आहे की तुम्ही 24 चिठ्ठ्या एकत्र करा आणि कोणीही कोणासोबत खेळू शकतो. नक्कीच आयोजकांची आपण हिंमत पाहिली. या हिमतीला दाद देणं खूप गरजेचं असतं. कधी कधी लॉस येतात असे निर्णय घेत असताना, परंतु आयोजक आमचे बॉस आहेत. क्या बात आहे. आणि एक चांगली युक्ती लढवली मी तर मला. रायगडमध्ये हा नियम आता अनेक स्पर्धेमध्ये लागू होणार, कारण ज्या आयोजकांना टेन्शन असतो की कोणी कोणाचा नातेवाईक असतो, त्यामुळे आपल्या नातेवाईकला आपण कमीमध्ये ठेवतो. पण आयोजकांनी एक सॉल्युशन काढलं की आपण एकदा 24 चिठ्ठ्या उडवल्या तर नशिबाने कोणी कोणाच्या समोर येऊ शकतो. आणि ते सातत्याने आपण पाहिलं, जिथे 2 वलपचे संघ एकाच लॉटमध्ये एकत्र खेळले, असे देखील घटना घडल्या या मॅचमध्ये. नक्कीच चांगली भूमिका पाहतो आपण. ठाणे जिल्ह्यामध्ये हे सर्रास नेम पाहतो. रायगड जिल्हा त्याचं अनुकरण करतो. ही खूप कौतुकास्पद बाब आहे. 36 वरती 1 ही स्थिती पाहू शकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. राकेश पाटीलच्या पहिल्या बॉलवरती 1 धाव आपण येताना पाहिली. ओहो, मॅजिक बॉल सफर गेलाय. डॉट बॉल, मॅजिक बॉल असेल, कारण एक डॉट बॉल महत्वाचा आहे, तो म्हणजे तोंडरे संघासाठी. राकेश पाटील आलाय बॉलिंगसाठी. त्याने चांगली गोलंदाजी सध्या केली आहे. नेरे एक्सप्रेसला थांबवलं. ज्या आदित्यने मागच्या 6 बॉलमध्ये 21 धावा कुठल्या, प्रचंड षटकार मारले, धावांचा पाऊस पाडला, धावा खोऱ्याने बनवल्या, त्याला थांबवलंय गोलंदाजाने. तो थांबणार नाहीये. हेलिकॉप्टर उडवलाय कॉम्बॉक्सच्या डोक्यावरून ऑन साइडला. माइटी हिट आउट ऑफ द पार. पालेश्वरी षटकार. क्या बात आहे. बघा, हा डीजे मास्टरला पुन्हा एकदा दाखवलं जाईल. यस विवेक, कॅमेरा ऑपरेटर. डीजे सूरजला पुन्हा एकदा कॅप्चर करा. त्याने जबरदस्त एंटरटेनमेंट केलं प्रेक्षकाला. 42 वरती 1. आणि जी लाईन आपण पाहिली अजय गायकवाडांची होती की कित्येकांना ठोकून
पाणी पाजलं आम्ही मगात. काय शब्दरचना आहे. प्रवीण अगदी दुःखाचं सावट तरी सुद्धा अगदी प्रेक्षकांना खुश करतो, ही डीजेची कमाल आहे, ही कलाकारी आहे. नाही, अगदी बरोबर. वलवली गावामध्ये सध्या दुःख आहे, कारण त्या गावातील कुमार रश्मी चौधरी यांचं अपघाती निधन झालं आणि नभोचषकामध्ये जेव्हा वलवली सगळं जिंकला, बाईक सुयोग मात्राला मिळाली, परंतु तो खुश नव्हता एवढा, त्यांना दुःख होतं. त्यामुळे मित्रांनो, गाडी सावकाश चालवा, खूप महत्त्वाचं आहे. या सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये, तणावाच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःला सावरा. जीवन खूप महत्त्वाचं आहे, कारण हा जीवन पुन्हा मिळत नाही. 3 धावफलकावरती आपण पाहतोय 43 एक गडी बाद. अगदी धावा वेगवान पद्धतीने पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. प्रवीण अगदी मेगा फायनल पाहतो आणि प्रेक्षक अजूनपर्यंत तळ टोकून बसतायत. हे तर ग्रामीण टेनिस क्रिकेटचं गमक आहे. नाही, मला असं वाटतं की आत्ताचा चित्रट संघ इथे जिंकला असता, कदाचित त्यांचे प्रेक्षक तुम्हाला भरपूर ताफ्याने पाहायला मिळाले असते. आज काहीशे धक्कादायक आपण निकाल पाहिले. जे पब्लिक डिमांड जे संघ होते ते या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले. अगदी बरोबर. काटपोली संघ देखील पब्लिक डिमांडवाला होता, तोही घरी परतला. चिंद्रन होता, वल्लभ देखील होता. ऑन साईडला बॉल हवेमध्ये. ओ गुड कॅच आधी. सुपरमॅन कॅच. एक दमदार झेल पाहिला आपण. अगदी बॉडीचा बॅलन्स आधी नातना आधी काय केलं, पहिल्यांदा त्याने छलांग लावली, हनुमंत उडी लगावली आणि त्यानंतर अगदी दमदार झेल त्याने कन्वर्ट केला. काय म्हणशील, ज्या दर्जाचा झेल राहिला आधी पाडील जा. ऍक्शन रिप्लेट आपण पाहूया. OUT फलंदाज बाद आहे. ज्या पद्धतीने त्याने मोठा फटका मारला, बॉल हवेमध्ये गेला ऑन साईडला आणि आधीने सुपरमॅन झेल पकडला आणि आता आगमन झाला ते आमचे सुपरमॅन जिल्हा महागुरु पक्ष प्रतोद गटनेते जिल्हा आणि निश्चित मी उल्लेख करेन 2014 मध्ये महागुरुने वाघ आले वाघ. महागुरु वाघ आलाय. बघा मित्रांनो, रायगड जिल्हा शांततेचे प्रत्येक संघटना 2014 मध्ये त्यांनी स्थापन केली. ते महागुरु आतापर्यंत 105 मेंबर त्या शांततेच्या प्रत्येक संघटनेमध्ये आम्ही नोंदणी केली आहे. आणि या शांतता संघटनेचा उलगडा फक्त आम्हा समालोचकांना ठाऊक आहे. ओहो, चांगला रावडी रांगडा फटका खेळलाय. डीप मिडविकेटच्या ठोक्यावरून पालेश्वरी षटकार. हा पाहतो प्रेक्षक राजा अगदी डोंगर माथ्यावर उभा राहून पूर्णपणे या लढतीला एन्जॉय करतो. हे आहे ग्रामीण क्रिकेट. ग्रामीण क्रिकेटचा खुमार पाहतो. म्हणू शकता आपण, जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र, क्रिकेट तुझ्या खेळाचं र, आम्हाला याड लागले. एक क्रिकेट वेडे प्रेक्षक आहेत. बघा, आता 3 वाजेपर्यंत जरी जागे राहिले तरी सकाळी 7 वाजता फशिपला जातील, कारण त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि महफिलमध्ये बसले, त्यांना आनंद वाटतो कोणी जिंकू. जाम से जाम मिलते जाएंगे, महफिल बनेगी, यादें ताजा होगी, 2 यार मिलेंगे और जश्न होगा रोशन. अगदी मैफिलीचं वातावरण या पालेश्वरी चषकामध्ये पाहिलं. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय श्री रुपेजी ठोंबरे बिंदासबाई शिवसेना पनवेल तालुका प्रमुख यांचंही कौतुकास्पद कार्य पाहतो. प्रवीण रायगड जिल्ह्याच्या अशा स्पर्धा पाहतो, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये बिंदासबाई यांचं पण कटआउट्स पाहतो. बिंदासबाई यांचं कटआउट हा सातत्याने आपण पाहिलंय, कारण की सर्वाधिक बाईक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. यस, मॅच ऑन. 3 षटकाचा खेळ संपला. 49 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. आदित्य मस्कर खेळतो 17 वरती, रोहन 6 वरती, ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारला बाहुबली, आणि आता आलाय साहिल पाटील, ज्याने तोंडरे नाईट साई चषकामध्ये बेस्ट बॉलरमध्ये फ्रीज जिंकला होता. त्याच्या लाईफमध्ये मला वाटतं फर्स्ट टाइम त्याला फ्रीज मिळाला असा गोलंदाज साहिल पाटील, आणि या अगोदर त्याला सायकल देखील मिळाली होती. चला आपण स्पीडली खेळायचं. 49 धावा लागतायत. 2 गड्यांचा आपण खात्मा पाहतो. स्लॉगरच्या षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. साहिल पाटीलला आपली वेगळी फाईल इथे ओपन करावी लागेल. आपल्या भात्यातून आगले वेगळे चेंडू त्याला सफर करायचे. बॅटची कडा होती की काय, अगदी यष्टांच्या मागे आधी पाटीलला पाहिलं, बॅटची कडा होती, हे प्रथमदर्शनी पाहायला मिळतं. हो, त्याने कठीण झेल पकडला, त्याने सोपा झेल सोडला. हाच तर टेनिस क्रिकेट आहे. तुम्ही कठीण झेल एका हातात पकडू शकता, सोपा झेल तुम्ही 2 हातात सोडू शकता. एका चेंडूवर तुम्ही षटकार मारू शकता, 6 चेंडूमध्ये तुम्ही 1 धाव बनवू शकत नाही. हा तर टेनिस बॉल क्रिकेट आहे. अगदी बॅटची कडा जेव्हा लागते तेव्हा चेंडूला वेग प्रचंड धारण होतो, आणि हेच पाहिलं आधी पाटीलला चकवा देत चेंडू भूदान होताना पाहिला. डॉट बॉलची समाप्ती. अजूनपर्यंत 5 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे.
नेरे नेरे संघ दमदार खेळ साकार करताना अविरत पण या स्पर्धेमध्ये पाहतो. अगदी अनेक संघांची दमछाक या नेरे संघाने केली. अगदी बरोबर. अनेक मोठमोठे संघाला या नेरे संघाने या सीझनला पराभूत केल्या आणि भन्नाट फॉर्म मध्ये हा संघ आलाय. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 50, अर्धशतक. सांघिक कोठ्याचं हे अर्धशतक पाहायला मिळतं. दोन गड्यांचा आपण खात्मा पाहिला. पहा हे दोन संघ जसजसे जिंकत गेले ना त्यांच्या प्रेक्षकांमध्ये वाढ झाली. अगदी बरोबर. सध्या प्रेक्षकांना आवडतं की आपला संघ चॅम्पियन बनावा. मी आता उल्लेख केला कौन बनेगा चॅम्पियन आणि कौन बनेगा मालिकावीर. दोन बाईक आहेत बघा, ABC आणि DF. ABC मध्ये कोण जिंकेल, DF मध्ये कोण जिंकेल, याचं उत्तर तुम्हाला आता पाहायला मिळेल. दोन बायकर बँड पालेश्वरी चषकामध्ये ठरतील. अगदी चर्चा पाहायला मिळते. मैदानाच्या सभोवताली क्रिकेट रसिक राजा एक वेगळ्या मैफिलीमध्ये दंग आहे. पहा काहींचं लक्ष तिकडे आहे परंतु समालोचनाकडे सुद्धा ते लक्ष केंद्रित करतायत की आमचा संघ कसा खेळतो हे पाहतो. अगदी व्हाईट बॉल आणि बीमर बॉल साठी देखील अपील केली आहे. थर्ड अंपायरला कॉलिंग आहे. वेस्ट साईड चेक करूया. फुलटॉस बॉल. अंपायर बॅटर रिव्ह्यू, अंपायर रिव्ह्यू. अगदी काहीसा निर्णय कंट्रोल रूम मध्ये आपल्याला प्रलंबित पाहायला मिळतो. आपण पाहतोय पालेश्वरी चषक पर्व क्रमांक 3 ज्याचा अगदी गौरवशाली इतिहास या स्पर्धेचा पाहतो आणि अगदी अनेक पाहुण्यांचे कटआउट. सर्व पाहुणे या स्पर्धेमध्ये आले. राजकीय चपला बाहेर राहिले आणि त्यानंतर अगदी गावाच्या एकात्मतेमध्ये सर्व काही सामील झाले. वेट अँड वॉच. टीव्ही अंपायरला कॉल केलाय बीबर बॉलसाठी. फायनल तुम्ही पाहताय जिथे रोहन पाटील होतं स्ट्राईक एंडला. फुलटॉस बॉल. पंच आहेत सुनीलजी पाटील मोरबी. फेअर आहे. लँडिंग होती. यस. व्हाईट बॉल मिळेल. नो बॉल मिळणार नाही. फेअर आहे परंतु व्हाईट बॉल टाकलाय गोलंदाज साहिलने. असंही खूप कमी वेळा पाहतो. अगदी 2 निर्णयांसाठी आपण हा रेफर पाहिला. नो बॉलला महत्व आहे रोशन, कारण नो बॉल मध्ये तुम्हाला फ्री हिट मिळतं. व्हाईट बॉल मध्ये तुम्हाला फ्री हिट मिळत नाही. तो आत्ताचा चेंडू असता परंतु व्हाईट बॉल आहे. फेअर आहे. 51 2 गडी बाद. 4 बॉल बाकी आहेत रोहनसाठी आणि नेरे टीमसाठी. मॅच ऑन. चॅम्पियन कोण होणार आणि टार्गेट काय असेल. बॉल तयार. फुल टॉस. चुकीला माफी नाही. समोर V शेप मध्ये पाठवलाय. सेकंड फ्लोर डाऊन द ग्राउंड. षटकार. पैलवान आहे राहुल रोहन पाटील आणि त्याची जर आपण शरीरयष्टी पाहिली तर मजबूत आहे, भक्कम आहे. त्याला जर तुम्ही असे फुलटॉस चेंडू टाकले तर बाहेर जातीलच. अगदी बाहुबली फटका पाहिला. ज्या पद्धतीने लोखंडीकडे चावाल तर दात तुटतीलच आणि फुलर लेनचे चेंडू फेकाल तर षटकार बसतील आणि तेच पाहतो बाहुबलीच्या माध्यमातून हा दमदार षटकार. 57 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फायनल फर्स्ट इनिंग. ओ पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. मिड विकेट सीमा पार. 2 बॉल 2 षटकार. रोहन पाटील ज्याने टाकीगाव विरोधात 4 बॉल 4 षटकार मारले. आता तो पुन्हा त्याची दहशत दाखवतो. 2 बॉल 2 षटकार. पहिला फुलटॉस आणि दुसरा लोवर फुलटॉस त्याने उचललं, पिक केलं, पिकअप शॉट. अगदी साहिल पाटील विरोधात आपली वेगळी फाईल त्यानं ओपन केली आणि आपल्या फाईल मध्ये एक चांगले फटके त्यानं डाउनलोड केले आणि चांगल्या दर्जाचे ते लोडिंग फटके पाहिले आपण. दोन्ही फलंदाज 18-18 वरती खेळतात. 36 धावांची पार्टनरशिप झाली. संघ पोहोचलाय नेरे 63. 2 गडी बाद. बघा पहिली रात्र दुसरी रात्र ज्या संघाने गाजवली तो संघ होता नेरे. आणि अगदी सप्त हिंदी केसरी राहिले या स्पर्धेमध्ये आमचे महागुरु MD गडगे सर. सप्त हिंद केसरी म्हटला तर सर्वात मोठा पुरस्कार आहे महागुरु तुमच्यासाठी. आणि आम्ही देखील विनंती करू की लवकरच तुम्हाला रायगड भूषण हा पुरस्कार मिळावा. संपूर्ण आयोजक याची दखल घेतील. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या, कारण महागुरूंना रायगड भूषण हा पुरस्कार मिळालाच पाहिजे. प्रवीण पनवेल भूषण हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला नारायणजी राणे साहेबांच्या शुभ हस्ते आणि निश्चितच त्याचा अप्लाय करतील आमचे हेमराजजी मात्रे सर. ऑन हॅट्रिक. 2 बॉल 2 षटकार. पुन्हा फुल टॉस. फुल टोल वसूल. डिलाइटफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल षटकार. पालेश्वरी चषकचा दमदार फटका. ज्या फलंदाजाने टाकीगाव विरोधात 4 षटकार लगातार मारले त्याला फुलटॉस टाकणं हा सर्वात मोठी चुकी. धोबी पछाड फटके बाजी. दमदार फटके खेळले जात आहेत. जो फलंदाज पाठोपाठ लगातार 4 षटकारांचा साज राहिलाय
आणि या पहिल्या पूर्वार्धातील एका चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धावा पाहतो 2 गडी बाद 69. या गाण्यावरती फायनल झाल्यानंतर महागुरूंचा डान्स 100% असेल. आणि त्यांना खांद्यावर घेऊन इथे धमाल करतील आयोजक. प्रशांत पवार असतील. येस, चला शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट. हा लाल रंगाचे टी शर्ट, हा लाल रंग आहे खतरनाक, नो डाऊट. नेरे संघाने जी लाल टी शर्ट प्रदान केली आहे ती खतरनाक आहे. त्याच्या रंगाप्रमाणे त्यांची कामगिरी ठरली संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि तो संघ चमकलाय. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या शेवटच्या बॉलसाठी. टार्गेट सेट बॉल, जबरदस्त फलंदाजी, षटकारांचा पाऊस. पुन्हा एकदा फुलटॉस. 4 बॉल 4 षटकार मारणारा, विश्व रेकॉर्ड करणारा दुसऱ्यांदा हा फलंदाज बनलाय रोहन पाटील, बाहुबली. आणि मला असं वाटतं 4 नाही तब्बल 5, कारण पंचम षटकार या फलंदाजाच्या बाळमधून जोरदार आल्या आली. ज्या दर्जाची खळबली पाहिली आपण या फलंदाजाच्या बाळमधून, परंतु प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तोंडरे. या संघामध्ये नवनवीन चेहरे पाहतो. सामना तगडा पाहायला मिळेल. 5 बॉल 5 षटकार 30 धावांची खेळी केली या फलंदाजाने. आल्या पावली त्याने षटकार मारला. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या रोहन पाटील या बाहुबलीसाठी. प्रवीण, अगदी फायनल मध्ये असं घडलं नाहीये. अगदी आपण आझाद मैदान पालेखुर्द या स्पर्धेमध्ये पाहिलं. अगदी डोंगरेचा पाडा गावची स्पर्धा, जिथे निश्चितच अगदी फायनलचा सामना पाहिला होता आपण. डोंगरेचा पाडा बनाम चिंद्रन, आणि अगदी अर्धशतक सुद्धा त्या स्पर्धेमध्ये झलकताना पाहिलं. आणि त्या दर्जाचा काहीसा माहोल या लढतीमध्ये पाहायला मिळतो. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त झालं, जिथे धाबा बनताना पाहायला मिळाला 75 आणि जिंकण्यासाठी 75 धावा होत आहेत आणि जिंकण्यासाठी 76 धावा संख्येची आवश्यकता आहे. येस मागरू. थँक्स रोशन पाटील शिरवले आणि आमचे बायकरमॅन समालोचक प्रवीण टेंबे वल्लभ. तरी ती ज्यांनी खऱ्या अर्थाने पालेश्वरीच्या क्रिकेट स्पर्धेला पंचांच्या या योगदानातून अतिशय चांगल्या प्रकारे भूमिकेतून ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं ते सुनील पाटील सर मुरबी यांचा यथोचित गौरव पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने इथे केलं जाईल. या सुनील पाटील सरांचा सन्मान इथे केला जाईल. निश्चित स्वरूपात मी रायगड पनवेल जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे पनवेल महानगर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष यमराज दादा आणि त्याचबरोबर सर्व आमच्या कमिटीला इथे आमंत्रित करतो. आपण सुनील दादा पाटील मोरबी ज्यांनी पंचांच्या भूमिकेत अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं, त्यांचा पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आमचे प्रशांतदादा पवार, हेमराजदादा म्हात्रे, निलेश उलवेकर आणि दिनकर बारशे या शिलेदारांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स एक प्रतिनिधी संदेश पाटील आपला एक प्रतिनिधी लगेचच स्टेजशी संपर्क साधायचे आहे. त्यानंतर सँडी डीजे सूरज आपला एक प्रतिनिधी सूरज आपला सन्मानित केला जाईल, कारण बक्षीस समारंभाच्या वेळेस आपल्याकडे बेल कमी असेल. नक्कीच फावल्या वेळेमध्ये हे सन्मान सोले संपन्न होणं खूप गरजेचं आहे. 24 लाईव्ह इव्हेंटचा एक प्रतिनिधी, त्यानंतर डीजे सूरज, डीजे सँडी, मंडप डेकोरेटर्स आमचे सूरज, आपण सुद्धा या, आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट संदेश म्हटलं तर पालेश्वरीचे फेवरेट आहे हे लाईव्ह प्रसारण. आणि त्यानंतर इथे आपले सँडी डीजे वलवली आमच्या प्रतिनिधींचा सन्मानित केला जाईल. या चला सन्मानित केला जाणार आहे निलेश उलवेकर यांच्या शुभास्ते हा सन्मानित केला जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटील बोरले आपला एक प्रतिनिधी लगेचच संपर्क साधावा, आपला गौरव इथे केला जाईल. इथे सँडी डीजेचा प्रतिनिधीचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटील आपला एक प्रतिनिधी यावं. महागुरु, आपल्या 2 स्वयंसेवकांचा सुद्धा आपण सन्मान करा, ज्यांनी तुम्हाला वालाच्या शेंगा खूप खाऊ घातल्या. फणसवाडीचे आमचे साथीदार आहेत, त्यांचा सन्मान व्हायलाच हवा. बिल्लावर रंगा, बॉबी, काहीतरी नावं द्या ना त्यांना. चला या बॉबी भैया. चला दिलीप या, सामन्याकडे आपण बोलणार आहोत.
दिलीप भगत. जय वीरू. चला, ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे खऱ्या अर्थाने 7 दिवस एक चांगल्या प्रकारे सेवा त्यांच्या पारधी. माध्यमातून करण्यात आलेली. रमेश पारधी. रमेश पारधीचा सन्मानित केला जाईल. त्यानंतर दिलीप भगत याचा एक गौरवित केला जाईल आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने. चला, सामन्याकडे आपण बोलत आहोत. पुन्हा एकदा बोलूया रोशन पाटील शिरवली आणि त्यांच्या समेत प्रवीण टेंबे वलप. थँक्यू सो मच. निवेदक रत्न, समालोचक रत्न, महागुरु गुरुवर्य MD गडगे सर, चंद्रन पनवेल. आणि अगदी उत्तरार्धाकडे लक्ष वेधित केलं जाईल. इथे विजेता कोण हे मोठमोठे प्रश्न आता उद्भवत आहेत. आणि पालेश्वरी चषकाचा मानकरी कोण, इथे काही क्षणार्धात तुमच्या समोर रिझल्ट पाहायला मिळेल. कौन बनेगा चैंपियन? परफेक्ट यॉर्कर अपील केली आहे परंतु पंचांनी फेटाळली. स्ट्रॉंग अपील. पहिला बॉल 0, 76 टू विन. 23 बॉलमध्ये काय मॅच आहे बघा रोशन. किती जबरदस्त षटकार लागले या मॅचमध्ये आतापर्यंत. आणि संपूर्ण कमिटी महेश शेठ पवार, दिलीपजी वास्कर आहे, जितेश दादा आहे, जीवन आहे, त्यानंतर निखिलजी तांडेल, सरपंच सागर आणि प्रकाश शेठ भोईर यांना पाहतो, महागुरु असतील, यांचे समवेत संपूर्ण कमिटी सामन्याचा आनंद घेत आहेत. महेश शेठ पवार यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहतो. हो, सुरेख फटका पाहू शकता. अगदी अलॉंग द कार्पेट मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव प्राप्त केली जाते. डोंगरा एवढं भलं मोठं आव्हान आहे आणि हे तोडीत काढायचं असेल तर अगदी बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून पेशकश करावे लागतील राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरीला. पालेश्वरी चषक 1,20,000 एका टीमला आता दिले जाते. जो चॅम्पियन बनेल 1,20,000 एक मोठी धनराशी देऊन त्याचा सन्मान होणार. आणि राशी प्राप्त करण्यासाठी मेहनत तर करावीच लागेल. भव्य चषक बॉल तयार. स्क्वेअर कट, गल्लीमधून बॉल हवेमध्ये, 2 फिल्टर. ओ व्हाट अ जजमेंट, गुड कॅच, एफर्ट, पार्टनरशिप, स्माइल बघा चेहऱ्यावरती. कॅच ऑफ द मॅच. उमेश पाटील आणि प्रथमेश फडकेचे तडके पाहिले. अगदी उत्तम दर्जाचा असेल. अविस्मरणीय त्यांच्यासाठी राहिला होता. शॉकिंग मोमेंट दोघांसाठी. तेही शॉक मध्ये आहेत की हा झेल कसा पकडला गेला. OUT बॅट्समन आउट झालाय. बबल्या सर्वात मोठा फलंदाज. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, थोडा शॉर्ट बॉल होता, कट केला स्क्वेअर कट मध्ये. आणि हे 2 खेळाडू स्लिप मध्ये असताना पहिला आणि दुसरा अटेम्प्ट रिले कॅच आपण पाहतो. रिली कॅच झाली आणि फलंदाज बाद. शॉकिंग मुवमेंट, एकमेकाला मिठी देखील मारली. त्यांनाही तो मुवमेंट एक्साइटमेंट वाला वाटला इथे. अगदी इथे चॅम्पियन कोण होईल आणि झाल्यानंतर अगदी जल्लोषाचं वातावरण इथे प्रस्तावित केलं जाईल. आता बबल्या बाद झाल्यानंतर जर या 76 धावा का तोंडरे संघाने चेस केला, मी म्हणेन इतिहास होईल. कारण की बबल्या याच्याकडे ती क्षमता होती या 76 धावा चेस करण्याची. आता आदी आणि रोशनवरती सध्या ही जबाबदारी पाहतोय. हर्षू इम्रान दादांचे मला वाटतं सुपुत्र आहेत, त्यांना देखील क्रिकेटची आवड. आणि लकी ड्रॉ हर्षूच्या माध्यमातून करण्यात आला. आपण पाहिलं तोंडरे संघाने बायची चिठ्ठी देखील उचलली. 1 वरती 1. हाफ ट्रॅकर, पोल पॉवरफुल लॉफ्ट केलं या बॉलला. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकार. फलंदाजाची वेगळी किमया ज्या ठिकाणी तोंडरेकर आहेत त्या ठिकाणी दागलेला हा दमदार षटकार. आदी पाटील तोंडरे एक्सप्रेसच्या बॅट मधून षटकार. फुल टॉस बॉल, लोबो फुल टॉस ऑन साईडला लॉंग ऑफ कडे केल्यात 1 रन कंप्लीट केली जाईल. आणि षटकारांचीच गरज आहे कारण 4 शतकांची मॅच आहे. आपण जर प्रति ओव्हर जर रोशन रन रेट पाहिला तर 18 किंवा 17, 19 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये काढावे लागतील. त्यामुळे 12 बॉलमध्ये हा संघ 40च्या जवळपास पोहोचला पाहिजे. प्रवीण, पूर्वार्धातील पहिलं षटक पाहिलं आदिनाथ पाटीलचं, ज्याला अगदी 14 धावा खर्च केल्या होत्या. इथे त्या दिशेनं काहीशी घोडदौड पाहायला मिळते तोंडरे संघाची. आणि समोर आहे आदिनाथ पाटीलला प्रहार करायचे आहेत. रोहन आहे, त्यानंतर बॅकअप साठी येतो एक दर्जेदार झेल सचिन मोरे. नाक्यावरती चर्चा होईल चॅम्पियन कोण. नेरे संघाचा कॉन्फिडन्स बघा, ते जे झेल पकडतात ते नॉर्मल नाहीत, ॲबनॉर्मल आहेत. आता ते 2 झेल त्याने पकडले, दुसरा अटेम्प्ट, दोघांचं तालमेल बघितलं. आणि आता जी झेल पकडली ती नॉर्मल नव्हतीच रोशन.
त्यामुळे तारीफलायक झेल पकडतो डेरे संघ. अगदी अद्भुत, अविस्मरणीय, अनाकलनीय झेल इथे पकडले जात आहेत. 5 तोंडरे संघासाठी हा सामना इम्पॉर्टंट आहे, कारण अगदी रायगडचा टायगर, रायगडचा ढाण्या वाघ विश्वास पाटील सरांनी अगदी निवृत्ती घोषित केल्यानंतर अगदी त्यानंतर अगदी एक दमदार खेळ या संघाला सादर करायचा, त्यानंतर चॅम्पियन पद त्यांना घ्यायचंय आणि त्या दृष्टीने अगदी या संघाची वाटचाल पाहायला मिळते. आता आपण तोंडरे संघात पाहिलं तर यंगस्टर खेळाडू आता पुढे येत चाललेत. युवा खेळाडूंना जास्त संधी मिळाली यावर्षी देखील. अपील केली LBW ची आणि हा सामना तोंडरे संघासाठी सोपा नाहीये, परंतु त्यांचे प्रेक्षक युट्यूबवरती सामना पाहत आहेत, त्यांचं देखील स्वागत करूया. लेग बाईट्स मध्ये सिंगल धाव मिळाली. आता मैदानात आले कौस्तुभ पाटील. 10 वरती 2, दुसरं शतक मार्गस्थ. 17 बॉल 66 पाहिजेत चॅम्पियनसाठी. निश्चित पुन्हा एकदा डॉट बॉल. ऋषित सामना आता आपण एकतर्फा होत जातो असं वाटतंय, कारण की हे डॉट बॉल येत आहेत, परंतु तोंडरे संघाचं कौतुक करायला बोरले संघ ज्याप्रमाणे संघर्ष केला त्या संघाविरोधात हा संघ फायनलमध्ये बाहीच्या स्वरूपात पोहोचला. तोंडरे संघाचा संघर्ष देखील खूप दमदार राहिला आहे स्पर्धेमध्ये. अजूनपर्यंत सामना आपण बॅलन्स पाहू शकता. 16 चेंडू 66, एक चांगला फटका राहिला, एक चांगला पल्ला गाठला तर या लढतीमध्ये दमखम दाखवू शकतो तोंडरे, परंतु समोर पाहायला मिळतो सचिन मोरे विरोधात कौस्तुभ पाटील. क्या बात आहे. 7वी रात्र आयोजक आज शेवटची रात्र आहे, मात्र उद्यापासून ते आरामात झोप पूर्ण करतील प्रशांत पवार आणि त्यांची पूर्ण टीम, कारण गरज आहे. रोशन आपल्याला सवय आहे पण आयोजकांना सवय नाही आहे, त्यांचं रोजचं काम नाही आहे. महागुरूंना सवय आहे, ते ऍडजस्टमेंट करतात. खेळाडूंना सवय आहे पण आयोजकांना रात्र जागवण्याची एवढी सवय नाही आहे. 7-7 रात्री. अगदी आपण हरिनाम सप्ताह 7 दिवसाचा पाहतो, क्रिकेटमध्ये कमी असायचा. अगदी अलीकडच्या 2 पर्वामध्ये क्रिकेटचाही सप्ताह चालू झालाय. आता क्रिकेट भरपूर पुढे चाललंय. आता मला असं वाटतं की पिसारवे गावामध्ये एक मोठी नाईट रजनी आहे येणाऱ्या 14 फेब्रुवारीला. तिथे तुम्ही पाहायला मालिकावीर कार आहे आणि उत्कृष्ट फलंदाज बाईक, उत्कृष्ट गोलंदाज बाईक आहे, भरपूर पारदर्शक आहे. आणि या विभागात पहिल्यांदा आपण सिरीजला कार पाहाल नाईटमध्ये. क्लीन बोल्ड, LED स्टंपचा आवाज तुम्ही ऐकला, कडक फलंदाज बाद. एकविरा आईच्या चरणी नतमस्तक होऊन डीजेने गाणं इथे वाजवलं. आणि रोशन आजचे जे संघ आहेत ना मी भरपूर वेळा पाहिले, जेव्हा चॅम्पियन ट्रॉफी या संघाला मिळते, बाईक मिळते, तेव्हा ती ट्रॉफी घेऊन रात्री 4 वाजता एकविरा आईच्या दर्शनाला जात असतात. एवढं प्रेम क्रिकेट सोबत आपले कुलस्वामी एकविरा आईवरती मी सातत्याने इंस्टाग्रामवरती फोटो पाहिलेत. नक्कीच आई एकविरेच्या कृपा आशीर्वादानं अग्री कोली कराडी मराठी समाजाची पूर्णपणे बरकत पाहतो. आणि हे पाहता अगदी हा प्रयत्न प्रत्येक संघाच्या माध्यमातून पाहतो. अगदी त्या दर्जाचा प्रयत्न या संघातून जो संघ चॅम्पियन होईल तोही करू शकतो. अगदी बरोबर, कारण एकविराई म्हटली ना तर नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आणि नवस पूर्ण करताना आपण अनेक भाविक भक्तांना देखील पाहिलंय. 2 शतकाचा खेळ संपला, धाव फलकावरती 11 सामन्यामध्ये मजा नाहीये, एक्साइटमेंट नाहीये, परंतु दोन्ही संघ इथे मात्र विजयी असतील याची आपण नोंद घ्या, कारण दोन्ही संघ चॅम्पियन रनअप मध्ये काउंट केले जातील. पालेश्वरी चषक ही नाईट रजी इथेच थांबणार नाहीये. आज ही नाईट रजी इथे संपेल, परंतु उद्यापासून या मैदानावर तुम्ही आदिवासी समाजाच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट स्पर्धा पाहाल. त्याची जाहिरात आता मी ते अनाउन्समेंट करतो, कारण खूप महत्त्वाचं की ती स्पर्धा देखील प्रेक्षकांना पाहायला आवडेल. स्पर्धेचा आपण उल्लेख करूया. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2025 12 ते 15 फेब्रुवारी, म्हणजे तब्बल पाहिलं तर ही स्पर्धा आपण रोशन जर पाहिली तर जवळपास 5 फेब्रुवारीला सुरुवात झाली आणि आज 11, हे 7 दिवस आणि येणारे 4, म्हणजे टोटल आपण पाहिलं तर 11 किंवा 12 रात्री तुम्हाला इथे टेनिस क्रिकेटचा मेला पाहायला मिळेल. हा सुद्धा अगदी रेकॉर्ड या गावच्या नावे नमूद होऊ शकतो. MIDC मधला पहिला गाव जिथे 12 रात्री टेनिस क्रिकेट स्पर्धा कंटिन्यू चालू राहिली तर त्या गावाचं नाव आहे पालेश्वरी. आणि ती ट्रॉफी असेल 1 लाख प्रथम पारितोषिक, पालेश्वरी मैदान फणसवाडी यांच्या माध्यमातून. 12 चेंडूमध्ये 65 धावा करायच्या आहेत. नो एक्साइटमेंट. बबल्या पहिल्या बॉलवरती बाद झाला 0वर आणि त्यानंतर सामन्यामध्ये धावांचं अंतर थोडं जास्त पाहिलं. 32.50 सरासरीने प्रति षटकागणिक धावा बनवायच्यात. या धावा का आल्या तर पहिल्या पूर्वार्धामध्ये
संपूर्णपणे गोलंदाजांवरती चढलेले आले. पहिला गोलंदाज 14, दुसऱ्या गोलंदाजानं 21, तिसऱ्या गोलंदाजानं 14, अखेरच्या गोलंदाजावरती अगदी 26 धावसंख्येची आपण मुंहतोड फलंदाजी पाहिली, ज्याच्या जोरावरती अगदी 75 गाठले गेले. आता देखील काही प्रेक्षक थांबले, त्याचे एकमेव कारण की जी ट्रॉफी मिळेल रोशन, त्या ट्रॉफी सोबत हे गावातील प्रेक्षक फोटो काढतील, सेल्फी काढतील, व्हॉट्सअपला अपलोड करतील. कारण आपला संघ जरी टॉप 6 मध्ये राहिला त्या चषकाचा मान आहे. अगदी त्यानंतर या स्पर्धेतील 2 मालिकावीर बाईक त्या कोणाला मिळतील हे अजूनपर्यंत रिझल्ट येणं बाकी आहेत. कारण अगदी आपण बंटी खाडेकर जो अगदी अव्वल दर्जाचा खेळ राहिला, वलभचा तो संघ बाहेर गेल्यानंतर अगदी इथून कोणाला मिळणार हे अनेक प्रतीक्षा पाहायला मिळेल. हा, तो टर्निंग पॉईंट सातत्याने चर्चेमध्ये राहिला. कारण बंटी खाडेकर हा एक वन साइड बाईक विजेता होता रेसमध्ये, परंतु सुपर 12ला तर वलभ संघ पराभूत झाला. त्याच्यामुळे आता एका नवीन खेळाडूला त्या लो DF मध्ये बाईक मिळू शकते. अगदी तो खेळाडू नवीन असेल का की त्याला अगोदर मिळालेले असतील, असे नाना विविध प्रश्न आहेत. 9 चेंडूमध्ये 62 करायचे आहेत. 9 षटकार जरी आले तरी आपण पाहतोय 54 धावा बनतायत, 62 बनत नाही. येस, 54 बनवू शकतात, प्रयत्न चालू आहे. DJ सूरज आपल्या सोबत आहेत. DJ कम ऑन. महागुरु याचा अर्थ काय? महागुरु या गाण्याचा अर्थ काय होता बघा. चिमणी उडून गेली. धावफलकावरती 20, 8 चेंडू 56 पाहिजेत. 48 बनतायत, 8 षटकार लागले तर चेंडू पाहिजे. बॉल बॉय, नो बॉल चेक करायचं. येस, चला बिंबर चेंडू चेक करूया. फुलटॉस होता बॉल, लँडिंग पाहिली जाईल. थोडाफार चेक करतायत. सुनील पाटील सर आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. नो बॉल, क्या बात आहे, नो बॉल. ही संधी येऊ शकते रोशन, मला वाटतं या मॅचमध्ये तोंडरेकरांना. प्रतीक पाटील अगदी सुरुवातीपासून चांगले फटके अविरतपणे आले असते तर कदाचित सामन्यामध्ये निश्चितच दमखम पाहायला मिळाली असती. 9 चेंडू 55 धावा बनवायच्यात अजूनपर्यंत. ओहो, रॉकेट फायर ही गोलंदाजी पाहतो. तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती अगदी आदित्य मस्कर अलीकडच्या लढतीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकर राहिला होता आणि याही लढतीमध्ये त्याची आपण दमखम पाहतो. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण पाहायला मिळेल. येणारे अगदी 7 चेंडू आणि 55 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8 चेंडू 55, कारण अलीकडे आपण नो बॉल पाहिला, त्यानंतर हा डॉट बॉल. नॅचरल लेग ब्रेक आहे गोलंदाजाकडे. बघा, टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा पद्धतीने आउट स्विंगर होतो. एक नॅचरल लेग ब्रेक म्हणतो ना आपण, स्नूटर बॉल, त्या पद्धतीने हा फिंगर रोल करून गोलंदाजी करतो नेरी एक्सप्रेस आदित्य मस्कर. अगदी विक्रमादित्य गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते. ऑलराऊंडर भूमिका आहे आदित्य मस्कर या खेळाडूची. अगदी RPL PPL मध्ये खडे याची खरेदी होते. पण नेरे संघाचा उल्लेख केला, प्रत्येक संघाला वन साइड हरवलं त्याने आज. म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून आज संपूर्ण रात्र पाहिली तर एकही सामना त्यांचा फायटिंग झाला नाही. प्रत्येक मॅच मध्ये तेच वरचढ राहिले सध्या तरी. अगदी वन साइड हिरो, एक हिरोपंथी गाजवण्याची इराद्यानं हा संघ खेळला. अगदी कानपुली संघाविरोधात जी दमखम पाहिली, जिथे टॉस खूप मायनं. अगदी बरोबर, कानपुले संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली. तिथूनच सामन्याला कलाटणी आली. त्या संघाला 20 वरती थांबवलं आणि त्यानंतर या संघाने बाजी मारली. तोच आज घेऊन जाईल. अगदी बरोबर, ज्याची होती त्यानेच घेऊन गेले आणि तो नेरे संघ पाहतोय आपण. मस्त आहे. 6 चेंडू 55. DJ सूरज कधी काय रेकॉर्डिंग करतील सांगता येत नाही. मायागुरूंचा प्रत्येक आवाज त्याने रेकॉर्ड केलाय, शब्द न शब्द. क्या बात आहे. 6:55 आणि सध्या महागुरू बक्षीस समारंभाची तयारी करायची तुम्हाला. निवेदकची भूमिका. 6 षटकार जरी आले तरी नेरे इथे चॅम्पियन बनू शकतो, परंतु हरकत नाहीये. तोंडरे संघ तुम्ही देखील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरू शकता. 60,000 आणि भव्य चषक. पहिल्या क्रमांकाला 1,20,000 भव्य चषक आणि तिसरं पर्व
नेरे संघाने सध्या तरी गाजवलंय. आणि यंदाचा हंगाम पाहिलं तर अगदी साई चषक तोंडरे या स्पर्धेमध्ये या संघाने दमकम दाखवली. त्यानंतर पालेश्वरी चषकामध्ये सुद्धा हा संघ ट्रॉफी उजळतो. याचं मुख्य कारण या गावाच्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. अगदी प्रमोदजी पाटील यांच्या तालमीमध्ये हे घडलेले खेळाडू ज्यांच्या माध्यमातून अविरतपणे प्रत्येक स्पर्धेमध्ये या संघाची आपण दमकम पाहतो. अगदी बरोबर. आणि दमकम आहे या संघामध्ये सध्या तरी. मी उल्लेख केला जे लाल रंगाचे टी शर्ट आहे तो लाल रंग ट्रेंडला थांबवतो. त्याने प्रत्येक संघाला थांबवलंय, प्रत्येक संघाला ब्रेक लावलंय की आमच्या पुढे तुम्ही सध्या तरी जाऊ शकत नाही. कारण यावर्षी आम्ही भन्नाट फॉर्ममध्ये आहोत. 4 चेंडूमध्ये 55 करायचे आहेत. सामन्यामध्ये रोहन पाटीलचे षटकार, त्या षटकाराने पाऊस पडला रोशन. अंतिम चरणामध्ये फटके येत आहेत आणि हे फटके काहीशे दिलासादायक ठरले सुद्धा जातील. नेहमी